हॅलो सुवर्णमयी, आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 अशा सवयी ज्या प्रत्येक होममेकरचं आयुष्य बदलू शकतात. घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं हा एक फुल टाइम जॉब आहे. पण खरं सांगायचं तर घरकामात आपण एवढे अडकतो की स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरतो. आणि हाच तो टर्निंग पॉइंट आहे. आज मी जे तुमच्याशी बोलणार आहे, या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही मनापासून अंगीकारल्या तर आयुष्याचं समीकरणच बदलून जाईल. पहिली गोष्ट करायची म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती स्वतःसाठी करायची. सकाळी डोळे उघडले ना की आपण थेट किचन मध्ये धावतो. पण विचार करा, जर दिवसाची पहिली 15 मिनिटं तरी फक्त तुमच्यासाठी असतील तर. कुणाला मेडिटेशन आवडतं, कुणाला हलका योगा, तर कुणाला फक्त 1 कप गरम चहा हातात घेऊन बाल्कनीमध्ये शांतपणे बसणं आवडेल. जे काही आवडतं ते करा, पण दिवसाच्या सुरुवातीची अगदी 15 मिनिटं का होईना स्वतःसाठी ठेवा. ह्याने फरक काय पडतो? मनात गोंधळ राहत नाही, दिवस शांततेत सुरू होतो, उगाचची चिडचिड कमी होते आणि घरातली सगळी कामं मग हलकी वाटायला लागतात. तुम्हाला पण लक्षात आलं असेल, ज्या दिवशी सकाळी थोडं शांत बसता तो दिवस जास्त प्रोडक्टिव्ह जातो. दुसरी गोष्ट, कामं डोक्यात न ठेवता लिहून काढा. आपण सगळ्या बायका मल्टीटास्किंग करण्यामध्ये एक्सपर्ट असतो, पण त्याचा ना एक साईड इफेक्ट असतो. आपला मेंदू सतत ओव्हरलोडेड राहतो. कधी तुम्हालाही असं झालंय का की एखादं बिल भरायचं विसरलात किंवा मुलांच्या प्रोजेक्टची आठवण अगदी लास्ट मिनिटला आली? ते गिल्ट खूप त्रासदायक असतं. म्हणूनच सवय लावा टू डू लिस्ट करण्याची. नोटबुक, मोबाईल नोट्स, फ्रीजवर स्टिकी पॅड, काहीही लावा, पण मनातलं काम आहे ते कागदावर लिहून ठेवा. ह्याचा फायदा काय होईल तर आपलं डोकं हलकं राहतं. हे विसरलं की काय, ते विसरलं की काय, ही अँझायटी कमी होते आणि कामं आपल्याला प्राधान्याने सॉर्ट करायला सोपं जातं. कोणतं काम महत्त्वाचं आहे ते आधी करायचं, कोणतं कमी महत्त्वाचं आहे नंतर करू शकतो, हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असलं ना की मग डोक्यामध्ये गोंधळ कमी राहतो. तिसरी गोष्ट, गरजेच्या ठिकाणी नाही म्हणायला शिका. आपण होममेकर्स नेहमी सगळ्यांना होकार देतो, सगळ्यांचा विचार करतो, पण प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट केली ना की आपला टाइम आणि आपली एनर्जी खर्च होते. शेवटी चिडचिड आपल्यालाच होते. म्हणूनच ना थोडी प्रॅक्टिस ठेवा नाही म्हणायची. शेजारणीला, नातेवाईकांना, कधी कधी घरच्यांना सुद्धा शांतपणे, आदराने पण ठामपणे नाही म्हणा, जिथे तुम्हाला एखादी गोष्ट करणं शक्य नसेल. ह्याच्यामुळे आपला वेळेचा बॅलन्स राहतो. दुसरे लोक सुद्धा तुमच्या वेळेची कदर करायला शिकतात. आपल्या मनातला राग, चिडचिड आणि ओझं कमी होतं. नाही हा खूप छोटा शब्द आहे, पण त्याने येणारा आत्मविश्वास खूप मोठा आहे. चौथी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानणं किंवा मनामध्ये कृतज्ञता ठेवणं. आनंद मोठ्या गोष्टींमध्येच नसतो, तर आपल्या डेली लाईफमधले छोटे छोट्या ब्लेसिंग्स असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा आनंद आहे. एक साधी सवय, रोज रात्री 3 गोष्टी लिहा ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात. उदाहरणार्थ, आज भाजी छान झाली होती, आज माझी एनर्जी छान होती, आज मुलाला A+ मिळाला, किंवा आज मैत्रिणीसोबत छान गप्पा झाल्या. ह्याच्यामुळे मनातली आपली जी सतत तक्रार राहते ना ती कमी होते. आपला जो जनरल दृष्टिकोन असतो तो सकारात्मक व्हायला मदत होते आणि आपण आयुष्याकडे अप्रिसिएशनच्या नजरेने बघायला शिकतो. ज्या दिवशी खूप टेन्शन असतं ना त्या दिवशी कदाचित थोडा विचार करावा लागेल की 3 काय चांगल्या गोष्टी आजच्या दिवसात झाल्या, पण थोडा विचार करून तुम्ही ते जर लिहून काढलत ना तर त्या दिवशी सुद्धा तुमचं मन आपोआप हलकं होईल. 5वी गोष्ट, सतत नवीन शिकत राहा. घर सांभाळणं हे महत्त्वाचं आहेच, पण आयुष्य तिथेच थांबायला नको आहे. आपल्यासाठी सुद्धा काहीतरी असायला पाहिजे. एखादी नवीन रेसिपी असू दे, मोबाईलवर एडिटिंग स्किल असू दे, ऑनलाईन कोर्स असू दे, किंवा एखादी छोटी हॉबी. नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा. ह्याच्यामुळे काय होतं माहितीये, आपला आत्मविश्वास खूप वाढतो. मी फक्त घरापुरतीच आहे ही भावना मनातली कमी होते. आपल्या घरचे आणि मुलं सुद्धा आपल्यापासून इन्स्पिरेशन घेतात. लक्षात ठेवा, नवीन शिकणं वयावर अवलंबून नसतं. 25 असो, 45 की 65, शिकण्याची जिद्द ठेवली ना की जीवन वेगळंच वाटतं. तर थोडक्यात, दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करणं, कामं लिहून काढणं, जिथे आपल्याला जमणार नाहीये त्या ठिकाणी नाही म्हणणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात कृतज्ञता ठेवणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं. या 5 सवयींमुळे आपलं रोजचं आयुष्य जास्त सोपं, आनंदी आणि कॉन्फिडंट होतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या होममेकर जर्नीमध्ये अशी कोणती एक सवय आहे
जिने खरंच तुमच्यामध्ये बदल घडवून आणला ती कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच रिअल प्रॅक्टिकल गोष्टी ऐकण्यासाठी सुवर्णमयी फॅमिलीमध्ये सबस्क्राईब करा. इथं आपण सगळ्या एकमेकींसोबत आहोत, कोणीही एकटी नाहीये.